आता स्टँडवर आलो होतो ते पोळपट बघायला, पण त्या बाईकच तिथे बसलेल्या नव्हत्या. आणि डीमार्टला जायचं म्हटलं ना तर डीमार्ट खूप लांब आहे, त्याच्यामुळे म्हटलं गावातच बघू भेटतंय की काय. पण आता उशीर झाला त्याच्यामुळे त्या बायका निघून गेल्यात. आणि आता ना मला माझ्या फ्रेंडची आठवण आली. मग मी तिला कॉल केला, तिला म्हटलं कुठं आहे का, तर ती तिच्या मुलीला घेऊन ना गार्डनला गेलेली होती. आणि हे नसले ना की मग मला अशा मैत्रिणी आठवतात. मी तिला फोन केला, म्हटलं चल ना आपण चहा प्यायला वगैरे जाऊ बाहेर. तर ती बोलली की मी तुला 5 मिनिटात कॉल करते. आता मीच डायरेक्ट गार्डनला चालले तिच्याकडे आणि बघू पाणीपुरी खाऊ किंवा मग चहा घेऊ. चला आता डायरेक्ट तिथे गेल्यावर भेटू. काळी ना इकडं बसली आहे, म्हटलं फोन कर. बघा बरं का कशी बसली. आता मी तिला काहीतरी बोलते, मला बघा काय बोल. अशा 4 काना खाली द्यावा ना मला, बघते मग कॉल करते. का गे भामटे, हिने मला बघितलं आणि नंतर खाली लगेच मोबाईल मध्ये डोकं घातलं आणि मग मला कॉल करते. मी किती वेळची वाट बघत बसले तुला तिथे. मग ती काय बोलली, मग तिने मला रिटर्न कॉल नाही केला, बरोबर ना. हो ना, बघ किती लवकर कॉल केला मम्मीने. बघ मला बघ, रेकॉर्डिंग करून ठेवते मी मम्मीचा. अशा मैत्रिणी असतात बघा. हा भामटे. परी ती काय गाडीवर आहे, वीर घरी आहे. मग मी तुझ्याकडे आले ना पटकन, म्हटलं लपून बसशील इकडे कुठे तू लगेच. नाही नाही आहे, तिचा मामा आहे. मग यायचंय का चहा प्यायला, यायचंय का, चल ना. चलो. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. तर आज ना सकाळी उठल्यापासनं, म्हणजे सकाळीच ना माझे सासू सासरे ते 6-6:30 वाजता घरी गेले, कारण त्यांना गायांचं आवरायचं होतं. आणि त्यानंतर परी उठली 7:30-7:45 वाजता परी उठली. त्याच्यानंतर वीरचं वगैरे मी आवरलं, वीरला स्कूलला पाठवलं. आणि त्यानंतर परीला अचानक आठवलं की माझी आजी इथे नाही आहे. मग तिचं चालू झालं की नाही का, म्हणजे माझ्या सासूबाई, तर मला आजी पाहिजे आजी पाहिजे, आत्ताच बोलव आत्ताच बोलव. तर मग मी तिला थोडंसं नादी लावलं. आणि काल असं झालं ना की काल पण तिने काय केलं, तिला खूप बोर झालं होतं, तर ती रडायला लागली आणि बोलायला लागली की मला शिबलापूरच्या बाबांसोबत जायचे, म्हणजे माझ्या पप्पांसोबत तिला शिबलापूरला जायचे. आणि आत्ताच्या आत्ता मला शिबलापूरला जायचे, मला नाही थांबायचं इथे, माझी तू बॅग भर आणि मला जाऊ दे, आणि आत्ताच्या आत्ता शिवबाबांना कॉल कर. तर मग मी पप्पांना कॉल केला आणि ना पप्पांना त्यांना खूप वाईट वाटलं की ती रडती आणि म्हणती की मला यायचे बाबा तिकडे, मला तुम्ही घ्यायला या. तर बाबांनी तिला ना काल फसवलं. काल बाबा बोलले हा मी घ्यायला येतो तुला, तू आवरून ठेव, हे बघ मी गाडीवर बसले, लगेच तुला घ्यायला येतो, असं चाललं होतं. आणि त्याच्यानंतर मग मी तिला नादी लावल्यानंतर ती थोडीशी रमून गेली. परत तिला रात्री आठवण आली की आई मला शिवबाबा घ्यायला येणार होते ना, का नाही आले. म्हटलं अगं बाबा येत आहे, तू थांब थोड्या वेळ. तर मग रात्री ती अशीच झोपी गेली. सकाळी उठल्यानंतर ना आज ना थोड्या वेळ शांत राहिली, आणि नंतर जे रडायला तिने सुरुवात केली ती शांतच बसत नव्हती. सारखं तिचं चाललेलं की नाही मला शिबलापूरला जायचे आणि तू माझी आई नाही आहे, असं तसं. ती क्लिप ना मी तुम्हाला पुढे ॲड करून देते, याच्यामध्ये बघा तिचं काय होतं. तिने बॅग कशी भरली तिच्या म्हणजे माझ्या मागे लागली की माझी बॅगा भरून दे, मला जायचे, मला नाही थांबायचे. आणि मग मी ती बॅग भरत होती तेव्हा तिला विचारलं तुला का नाही जायचे, तुला का जायचे तिकडे, तुला माझ्याजवळ का नाही. मला म्हणती तू मला भाजी पोळीच देत नाही ना म्हणून मला जायचं आहे, अशी बोलायला लागली. तर ती व्हिडिओ मी पुढे तुम्हाला दाखवतेच, ॲड करते याच्यामध्ये, ती बघा तुम्ही. आणि मग पप्पांना मी कॉल केला ना तर पप्पा लगेच निघाले, 2 मिनटात निघाले. मम्मी बोलली जा घेऊन या. तर त्यांना कसं शेतातले कामं असतात, तरी पण मम्मी बोलली की जा घेऊन या म्हणून. आणि 1 दिवस राहील ती आणि येईल उद्या परत. तर तिचं असं आहे की नाही मला थांबायचं आहे. मी तिला बोलले बाबांना विचार आपल्या. मग तिने ऑडिओ पाठवले बाबांना, बाबा मी प्लीज मी जाऊ का, बाबा प्लीज एकच रात्र जाते ना मी लगेच येईल ना, असं तसं. तिकडनं बाबांचा रिप्लाय, तू शोना तू गेल्यानंतर मला करमणार नाही, मला रडायला परत नाही ना तू, असं का करतेस ग बाळा. मग मला पण नाही करमणार. आता तुला बाबा काय बोले, बाबांनी तुला ऑडिओ पाठवला, बाबा तुला बोलले तू जर गेली बाळा तर मग मला करमणार नाही, मला रडायला येणार, प्लीज जाऊ नको ना, असे तुला बाबा बोलत होते ना. आपले बाबा ऑफिसला गेलेले बाबा आता बोलत होते ना बाळा तुला. मग तू एकच दिवस थांब ना, मग ये ना ग परत राणी ना.
तुला आवडतं शिबलापूरची आजी बाबा आवडतं तुला? खूप आवडतं? म्हणून जायचंय. ठीक आहे मग जा हा बाळा. चल मग केश पिंच छान फ्रेश होत. तोंडाला बघ काय लागलं तुझ्या बाळाला. तर आता तयारी चालली तिची. लगेच तिने ना बॅग वगैरे भरून ठेवली, ते दाखवते मी तुम्हाला. परी तू तिकडे गेल्यावर मला करमेल का सांग ना. कोणाला? मला नाही करमणार ना. मग तू नको ना जाऊ प्लीज. जाणार? असं काय करतेस ग बच्चा. तुला काय जायचंय पण शिबलापूरला? अय्यो, मी कधी तुला भाजी चपाती नाही दिली. हा, एवढी बॅग फुल भरवली तू. एवढी खेळणी पण भरवली तू. ए बेबी नको ना जाऊ प्लीज ना ग. मी तुला खाऊ देईल ना. मी तुला चॉकी देईल ना. आईस्क्रीम पण देईल. मग मला परी. दुसरी परी घेऊ. कुठे भेटते दुसरी परी? लांब भेटते. तिला आणायला जाऊ मग मी. अशी काय करते ग. कुणाला? सियाला आणू माझ्याजवळ झोपायला. तू नाही थांबणार प्लीज ना ग बच्चा. तुला कुणाची आठवण आली? शिवा बाबांची का शिवा आजीची? हा, माझी नाही येणार. मग मला फक्त बाबूच का आता? अशी काय करतेस ग. तिकडे अभ्यास करणार? अभ्यास नको करू बाई, नुसती खेळ असतो तिकडे फक्त. माझी आठवण येईल तुला? नाही. जाऊ दे, मी दुसरी परीच घेऊन येते मला. चल मग बाय. चालली बाय. चालली माझी शिवडी मला छोडून. पहिल्यांदाच चालली अशी एकटी राहायला. बाय बोबो. रडायचं नाही हा. छान छान राहा. ओके. आजी जवळ शानू दीदी सोबत खेळ. हा चला, मी येते तुम्हाला सोडवायला खाली. चला. दादीला सांग. दादीला सांग मी चालले. बोल, सांग दादीला. बाय. रडायचं नाही हा रात्री. काय बघतोय ग रिटर्न? ती पळत पळत आले. तिला डायपर द्यायचेच राहिले. डायपर घेऊन जाते. इकडे चहा आणि बटरचा नाश्ता करते मी. आता संध्याकाळची वेळ आहे, पण थोडीशी भूक लागल्यासारखं झालं. म्हटलं थोडंसं खाऊन घेऊया. चलो. आणि इकडे मस्त देवपूजा वगैरे पण झाली आहे माझी. वीर गेलेला आहे तिकडे ट्युशनला. हॅलो फ्रेंड्स, तर आता जस्ट माझा नाश्ता झाला. म्हणजे ही संध्याकाळची वेळ आहे. मला भूक लागली होती, तर मी परी गेली आज गावाला, म्हणजे मामाच्या गावाला गेली 1 वाजता. आणि ती गेल्यानंतर तर मला असं खूप बोर झाला. तर मी डायरेक्ट झोपून घेतलं. झोपले तर डायरेक्ट 3:30 वाजता मी उठले.
उठल्यानंतर मस्त फ्रेश झाले. पहिला परीला व्हिडिओ कॉल केला. माझ्याशी बोलायला तर बिलकुलच तयार नव्हती. म्हणजे ती आणि सानू दोघीजणी खेळत होत्या, भांडी खेळत होत्या. आणि मी ती म्हणजे माझ्या पप्पांनी तिच्याकडे व्हिडिओ कॉल दिला, माझा मोबाईल केला. ती मोबाईल डायरेक्ट बाजूला लोटून देत होती. ती माझ्याशी बोलायला बिलकुलच तयार नव्हती. तिला खूप छान वाटलं. आणि फर्स्ट टाईम ती असं झालं की मला सोडून कुठेतरी गेली आहे. फर्स्ट टाईम. अजून मी एकदाही सोडलेला नाही आहे. वीरला तरी 2-3 वेळेस मी सोडलेलं असेल, कारण माझ्या डिलेवरीच्या वेळेस परी जेव्हा झाली त्यावेळेस मी वीरला सोडलेलं होतं. तेव्हा त्याचे बाबा होते, तेव्हा सोडलं होतं सोनेवाडीला. नाहीतर मी माझ्या दोन्ही मुलांना कुठेच सोडत नाही असं एकट्याला. मी त्यांच्यासोबत असतेच आणि मला बिलकुलच करमत नाही. पण ना तिने कालपासून एवढा हट्ट धरलेला होता ना, तर म्हटलं जाऊ दे आता, हिची इच्छा आहे तर. आणि पप्पांना मी एक कॉल केला तर पप्पा लगेच हजर झाले, काही ना विचार करता. काम सगळे सोडून दिले, पहिलं तिला घ्यायला आले. तर वीर आल्यानंतर वीर विचारायला लागला की आई परी कुठे म्हणून. तर म्हटलं अरे दादा ती गेली शिबलापूरला म्हणून. तर मग तो पण खूप नाराज झाला की त्याला पण करमत नव्हतं. मग मी त्याला बोलले आणि माझी फ्रेंड जी आहे ना तिला मी बोलले की आपण ना जाऊ. म्हणजे तीच मला बोलली की आपण ट्रॅम्पोलिन पार्कला जाऊ मुलांना घेऊन. म्हटलं ठीक आहे चालेल. मग मी त्याला ते सरप्राईज देणार होते, पण त्याला काही कंट्रोलच होत नव्हतं. तो बोलतो आई सांग ना काय आहे काय आहे. म्हटलं तू ट्युशनवरनं आलं का मग आपण जाऊ. तर मग मी त्याला सांगून टाकलं. तर आता तो मस्त रेडी होऊन गेलेला आहे ट्युशनला. तिकडनं आल्यानंतर आम्ही जाणार आहोत. आणि माझ्या फ्रेंडची मुलगी आहे आणि वीर आहे. तर आता परी नाही याचं मला खूप वाईट वाटते की ती नाही आहे तिकडे जायला. तर म्हटलं जाऊ दे आता, वीरला जाऊन घेऊन येतं म्हणजे खेळून आणते. आणि त्यानंतर मग परी आल्यानंतर नेक्स्ट सॅटर्डे संडेला मग मी परीला पण घेऊन जाईल आणि मस्त तिकडे मुलं खेळतील. तर म्हटलं थोडंसं. आणि मी अशी नाही चालले. आता वाजलेले 5:30, वीर येईल 6 वाजता. तर मी घरातलं सगळं काम आवरून, लादी वगैरे पुसून, झाडू मारून, देवबत्ती करून आणि स्वयंपाक करून मी निघालेले आहेत. म्हणजे मस्त बाजरीच्या भाकरी केल्या, मटकीची भाजी केली. म्हटलं यायला उशीर होईल आणि आल्यानंतर खूप कंटाळा येतो काही करायचं म्हटलं. तर मग त्याच्यापेक्षा ना मी आवरून चालले. आणि साहिल पण आलेला आहे कॉलेजवरनं, तर तो पण बसला आता रूममध्ये. तर साहिलला मी घेऊन जाणार आहे. आम्ही सगळेच जण जाणार आहोत तिकडे. आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करा. बाकी काही नाही. व्हिडिओ कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहे हेही मला माहिती आहे, पण अजून जर तुम्ही मला कमेंट करून सांगितले तर मला अजून छान वाटेल. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करू. जस्ट माझ्या ना एक लक्षात आलं, काल ना वीरची हार्मोनियम टाकलेली होती रिपेअर करायला. तर म्हटलं तर इकडे जायच्या आधी ना पहिली ते घेऊन यावं, कारण आल्यानंतर वीर प्रॅक्टिस करेल. काल पण त्याची प्रॅक्टिस झाली नाही. काल त्याचा क्लास होता, क्लासवरनं आल्यानंतर तो करत होता, पण ते ना पेटी खराब झालेली होती, त्याच्यामुळे तो जो क्लासमध्ये होईल तेवढंच करत होता. तर म्हटलं चला आता आठवलं आहे तर जाऊन पटकन घेऊन येऊ, कारण त्यांचा मेसेज मला आलेला होता की पेटी तुमची रेडी झालेली आहे. तर मग आता ती घेऊन येतो आणि त्यानंतर मग तिकडे जातो. चलो. तर वीर गेले ट्युशनला म्हणून मला आता लॉक लावून जावं लागेल. मी आता इथे पेटी घ्यायला. ती बघा ती वीरची पेटी. आता जस्ट घरी ना पेटी घेऊन आलोय. तर वीर आल्या ट्युशनला आल्या ना पेटी वाजवायला बसला. एकदा मी तुम्हाला दाखवते. छान.
आला का? वीर इकडे मस्त एन्जॉय करतोय बघा, पण बाबांनी आधीच सांगून ठेवले की जास्त मस्ती नाही करायची, नाकाला हातपायांना वगैरे लागलं नाही पाहिजे. जस्ट ना तिकडनं निघालो आणि प्रियाला ना थोडीशी शॉपिंग करायची होती झुडिओमध्ये, तर ती बोलली की चला आपण ना जाता जाता झुडिओमध्ये जाऊ आणि तसंच घरी जाऊ. तर म्हटलं ठीक आहे. आता हा बघा माझा वीरू पूर्ण घामाघूम झाला आहे, शर्ट्स डोला झाला आहे. मजा आली खेळून नाही का? एवढं छोटं असं ना. आणि तिथून निघायला तयार नव्हता. आता तुला आई घेऊनच जाणार नाही बघ आता परत. छोट आहे ना, खूप छोट आहे ना, आता जायचं नाही. आता इथे नाही जायचं, खूप छोट आहे ना. काय काय माहिती काय घ्यायचं होतं तुला? मला तर काहीच नाही घ्यायचंय. घे तुला काय घ्यायचंय हे ना. सँडल बघते, छान आहे, घालून बघ ना. आता हिची चालली आहे शॉपिंग आणि मी बघते हिच्या तोंडाकडे. मी मागच्या वेळेस शॉपिंग केली तीच अजून मी एक ड्रेस घालून नाही बघितलाय. नाही पण तिच्यापेक्षा ती छान वाटत होती. छान आहे तशी, पण ती छान वाटत होती. पण तू अशा कधी वापरत नाही ना, घे यातलीच. अशा नाही दिसल्या मला कधी तुझ्या, तर त्या टाईपमध्येच दिसल्या. घे. बीचं आणि इकडे ना सियाचं चाललंय खेळायचं काम. दोघांचं चांगलंच चालू असतं. साहिल पण आलेला आहे, पण साहिल बोलला मी बाहेरच बसतो. चला असं थोडंसं बाहेर आल्यानंतर पण बरं वाटतं. ही प्रिया आहे म्हणून माझं जरा बरं आहे. तिला बोलले चल जाऊ म्हणून आपण थोडंसं बाहेर. आणि वीर पण खुश झाला माझा. वीर तर निघायलाच तयार नव्हता, बोलतो खूप छोटं आहे छोटं आहे. पण परीला खूप मिस केला. आता मी परी आली ना, परीला घेऊन जाणार आहे संडेला. वीरला नाही, तुला नाही नेणार. तू बोला ना खूप छोटं आहे, मजा नाही आली. आता तुला नाही नेणार मी, बघत राहा. पण मी नाही, पण मी येणार. मी कधी घेऊन जाणार माहिती का? तू स्कूलला गेला का मग तिला घेऊन जाणार. तेव्हा ते उघडच नसतं. पडलो होतो. पाडायचंय का? आवरा पटपाट.
चला के हां कसं आहे छान आहे का ते बघ ना बिस्किटचा आवाज गुड्डे बिस्किट मग त्याच्यापेक्षा गुड्डे बिस्किटच खा ना मस्त आहे रे छान आहे छान आहे की